गावठी पिस्तूलसह घातक हत्यारे घेऊन फिरणाऱ्या मोक्यातील सराईत आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय। या तिघांकडून एक गावठी पिस्तूल, एक चाकू, एक एकडका, 2 जिवंत काडतुसे, एक दुचाकी असा एकूण 1,32,000चा मुद्देमाल जप्त झाला आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। मारुती विलास शिंदे वय वर्ष 30, सरफरोश असलम समलेवाले वय वर्ष 25 आणि प्रथमेश आनंद माने वय वर्ष 21 तिघे राहणार वाघमोडे नगर कुपवाड अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात घातक हत्यारे घेऊन फिरणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला दिले आहेत। त्यानुसार एक पथक कुपवाड परिसरात पेट्रोलिंग करत होते। यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की संशयित खुनाच्या गुन्ह्यातील तसेच मोक्का गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी हे दुचाकीवरून हत्यारे घेऊन मेनन पिस्टन चौक ते सह्याद्री स्टाचकडे जाणाऱ्या रोडवरून फिरत आहेत। मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित तिघेजण एका मोपेड गाडीवरून फिरताना दिसले आणि यावेळी तिघांना ताब्यात घेत त्यांची झडती घेतली असता मारुती शिंदे याच्याजवळ देशी बनावटीचे पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे मिळाले। सलमेवाले यांच्याजवळ चाकू आणि माने यांच्याजवळ एडका मिळाला। त्यावेळी त्यांच्याकडे पिस्तूलचा परवाना नसल्याचं निदर्शनास आलं। मारुती शिंदे यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचे पिस्तूल हे अलकुड येथे राहणाऱ्या स्वप्नील मोठे यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले। यावेळी तिघांकडून एकूण 1,32,000चा मुद्देमाल जप्त करत त्यांना पुढील कार्यवाहीसाठी कुपवाड MIDC पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।